श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे पारंपरिक दक्षिणद्वार सोहळा पहाटेच्या सुमारास संपन्न झाला। नदीचं पाणी मंदिराच्या उत्तरद्वारातून गाभाऱ्यात प्रवेश करून श्री संत दत्तांच्या पादुकांना स्पर्श करत दक्षिणद्वारातून बाहेर पडताच चालू वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला। दक्षिणद्वार सोहळ्यानंतर पवित्र मानल्या जाणाऱ्या स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली। मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी पोहोचल्यावर दत्त महाराजांची उत्सव मूर्ती आणि पादुका या गाभाऱ्यातून हलवत दुसऱ्या ठिकाणी दर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत। गेल्या काही दिवसांपासून चांदोली परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे निसर्गाने रौद्र रूप धारण केलंय। या पावसामुळे चांदोली परिसरातला उखळूचा धबधबा, उदगीरचा धबधबा, घोडे पाचगणीचा धबधबा, मणदूर आणि सोनवडे परिसरातले धबधबे वेगाने कोसळत आहेत। सुमारे 300 फूट उंचीवरनं फेसाळत येणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि आजूबाजूला असलेली गर्द हिरवाई सध्या पर्यटकांना चांगलीच भुरळ घालते। तिकडे वारणा नदीवरील ऐतवडे खुर्द येथे साकाव पुलावर पुराचं पाणी आल्यानं सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातला थेट संपर्क तुटलेला आहे। चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका वारणा नदीकाठच्या गावांना बसतोय। वारणा नदीला आलेल्या पुरामुळे नदीचं पाणी पात्राबाहेर आलंय। नदीकाठावरील शेती आणि पिकांमध्ये पुराचं पाणी शिरलं। या पुरामुळे वारणा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत। परिसरातले ओढे, नाले, वगळी तुडुंब भरून वाहत आहेत। नदीची पाणी पातळी सातत्याने वाढते। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वाटलं पण एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।